कठोपनिषदाच्या शेवटच्या वल्लीमध्ये आपण आता आज आहोत. संसाराचं स्वरूप आणि त्यातून आत्मज्ञानाकडे वळणारा महत्त्वाचा विचार हा या ठिकाणी आपल्या समोर आहे. एक प्रकारानं ही आत्तापर्यंतच्या विचाराची आवृत्ती ज्याला म्हणता येईल त्या स्वरूपामध्येच ते आहे. पहिला मंत्र, द्वितीय अध्याय, तिसरी वल्ली किंवा सहावी वल्ली. ऊर्ध्वमूलो वाक्शाख एषो अश्वत्थः सनातनः तदेव शुक्रं तद्ब्रह्म तद्देवा अमृतम् उच्यते. तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदु नान्येति कश्चन एतद्वै तत्. ऊर्ध्वमूलः अवाक्शाखः एषः सनातनः अश्वत्थः. ज्याची मुळं वर आणि शाखा खाली असतात असा हा अश्वत्थ वृक्ष संसार वृक्ष अनादी आहे. तत् एवं शुक्रम, हे खचितच विशुद्ध ज्योतिस्वरूप आहे. तद ब्रह्म, हे ब्रह्म आहे. तद एव अमृतम उच्यते, त्याला अमृतत्व म्हणतात. तस्मिन् सर्वे लोकाः श्रिताः, त्याच्यातच सर्व गंधर्वादी लोक आश्रित आहेत. तत् उ कश्चन न अत्तेति, कोणीही त्याचे अतिक्रमण करू शकत नाही. तेच हे ब्रह्म आहे. ऊर्ध्वमूलम वाक्शाखा ही कल्पना गीतेच्या 15व्या अध्यायातही आपल्या समोर येते आहे. सामान्य वृक्षाच्या बाबतीमध्ये त्यांची मुळं जमिनीमध्ये असतात आणि जमिनीच्या वर त्यांचा विस्तार असतो. इथे ऊर्ध्वमूल म्हणत असताना याची मुळं वरती म्हणजे परमात्म तत्वाशी निगडीत आहेत आणि आपल्याला दिसणारा हा संसार हा त्याचा असलेला विस्तार आहे. म्हणजे एक प्रकारानं हा संसार वृक्ष म्हणजे असलेला आपला स्थूल देह आणि त्याची मुळं वरती, याचाच अर्थ ते चैतन्य तत्वाशी परमात्म तत्वाशी निगडीत असलेला भाग. वृक्ष हा शब्द मुळात संस्कृतमधला आहे. शंकराचार्यांचा विचार त्याच्यावरचा आहे. ऊर्ध्वमूलच्या 15व्या अध्यायातल्या या श्लोकावरच्या भाष्यामध्ये वृश्चन्ते इति वृक्षाः, जे तोडलं जातं त्याला वृक्ष म्हणावं. वृक्षाच्या बाबतीमध्ये तोडण्याची प्रक्रिया आपली वारंवार आहे. फांद्या वाढल्या की आम्ही त्या तोडून टाकतो किंवा वृक्षाची उंची अनावश्यक वाहूते आहे असं लक्षात आलं की तो भागही आपण तोडतो. असा हा वृक्ष कसा आहे? अश्वत्थ सनातनः. अश्वत्थ म्हणजेच पिंपळ असं काही जण म्हणतात. दुसरा त्याचा अर्थ असा आहे की जे उद्या राहत नाही ते अश्वत्थ. प्रपंच किंवा संसार हा क्षणाक्षणाला बदलणारा आहे, म्हणून तो उद्याला स्थिर नाही, तो राहत नाही. असा न टिकणारा हा प्रपंच वृक्ष, त्याला अश्वत्थ अशासाठी म्हटलेलं आहे की पिंपळाचा विस्तार खूप मोठा आहे आणि त्याचं आयुष्यही दीर्घकालीन आहे. हा संसारही विश्वाच्या निर्मितीपासून अखंडपणानं चालू राहिलेला आहे. जरी तो बदलत असला तरीही त्याचं अस्तित्व कायम आहे. म्हणून सनातन हा अत्यंत तो प्राचीन आहे. वंशविस्ताराच्या बाबतीत सुद्धा आपण बघतो, एखाद्या कुळाची, एखाद्या घराण्याची जर पूर्ण इतिहास बघायचा झाला तर त्या घराण्याचा जिथपर्यंत आपल्याला माहिती असतं त्या मूळ पुरुषाला आपण वरती नाव घेतो आणि त्याच्यापासून मग त्यांची मुलं मुली, त्यांचे मुलं मुली असं करत आपण आत्ताच्या पिढीपर्यंत येतो. म्हणजे वरून खाली येतो. तीच कल्पना ह्या संसाराच्या अनुषंगानं ऊर्ध्वमूल मध्यशाखा या अनुषंगानं आहे. याच्यामध्ये विशुद्ध अशा रीतीच्या परमात्म तत्वाचा भाव आहे
आणि तेच आपल्यासाठी असलेलं परब्रह्म तत्व आहे. त्याचा विचार जो करतो, त्या मुळाकडे जाण्याचा जो प्रयत्न करतो, किंवा रमण महर्षी म्हणाले तसं तुमचा मी जो तुम्ही आत्ता म्हणता आहात तो मी कोण याचा शोध घ्या, याचाच अर्थ त्या मीच्या मुळाशी जा. ते म्हणजे हे परब्रह्मतत्व आहे. आणि त्यालाच अनुलक्षून दुसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, यदिदं किंच जगत सर्वं प्राण एजति निःसृतं मद्भयं वज्रमुद्यन्तं य एतद् विदुरस्मृतास्ते भवन्ति. यत् इदं किंच निःसृतं सर्वं जगत. हे ब्रह्मापासून निर्माण झालेलं संपूर्ण जगत प्राणे अजती, प्राणामध्ये म्हणजेच परमोच्च ब्रह्मतत्वामध्ये फिरत असते. एतद महद्भयम उद्यतम वज्रम. ब्रह्म हे एखाद्या उगारलेल्या वज्राप्रमाणे महाभयंकर आहे. ये एतद विदुः ते अमृताः भवन्ति. जे याला जाणतात ते अमर होतात. म्हणजे अध्यात्माचा मार्ग यमधर्मांनी नचिकेताला जे मागे सांगितलेलं आहे की क्षुरस्य धारा पतितम, वस्ताऱ्याच्या किंवा तलवारीच्या पात्यावरून चालणं हे जेवढं अवघड आहे तेवढंच अगदी सहजपणानं अध्यात्मामध्ये वावरणं, ती जीवन प्रणाली स्वीकारणं, यासाठी त्यांनी वज्राचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. म्हणून हे जे समग्र जगत आहे, ज्या ब्रह्मापासून ते उत्पन्न झालेलं आहे, त्याच्यामध्ये ते प्राणाचंच अस्तित्व आहे. प्राणाच्याच अनुषंगानं ते फिरत आहे. आणि त्याचा दुसरा एक भाव असा आहे की प्राणातून हे विश्व उद्भूत झाल्या कारणानं मी ज्याच्यामधून निर्माण झालो त्याच्या जवळ राहणं, त्याच्या अनुषंगानं मी वावरणं, ही भूमिका याच्यामध्ये आहे. एजतीचा एक अर्थ असा आहे की स्पंदन पावणं किंवा फिरत राहणं. म्हणून हे परमात्म तत्व जो त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याच्या स्पंदनाची, त्याच्या अनुभूतीची जाणीव होत राहते. आणि त्याचबरोबर महद्भयम, निसर्गाचा एक ताल आहे, निसर्गाचा एक सूर आहे आणि त्याचं नियमन या ठिकाणी आहे. म्हणून त्या विश्वनियंत्याची भूमिका ही एक प्रकारानं भीती निर्माण करणारी किंवा ज्याला आदरयुक्त भीती म्हणावी अशा स्वरूपाचा भाव त्याच्या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी आहे. आणि म्हणून असं हे ब्रह्म सगळ्या जीवांचं उगमस्थान आहे. एक प्रकारानं परिवर्तनाच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये क्रीडाचा विचार ज्याला म्हणता येईल अशा रीतीचा खेळण्याचा भाग हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि अशा या ब्रह्माच्या अनुषंगानं ते पुढे असं म्हणता आहेत की हा सर्व शासक आहे. म्हणून भयाद अस्त्या अग्नी, तिसरा मंत्र, स्तपती भयत तपती सूर्यः भयादिंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमाः. अस्य अभात अग्निही तपती. ज्याच्या भीतीने अग्नी तळपतो. भयात सूर्याः तपती, त्याच्या भीतीने सूर्य प्रकाशतो. इंद्राः च वायुच पंचमाः मृत्यू भयात धावती. त्याच्या भयानं इंद्र, विष्णू आणि पाचवा मृत्यू ही आपली कार्य पुढे नेतात ब्रह्माच्या अनुषंगाने. तैत्तिरीय उपनिषदातही हाच विषय पुढे येतो आपल्यासमोर की विश्वाचा व्यवहार जो चालू आहे तो यांच्या अनुषंगानं आहे. तिथे अग्नितत्व आहे, तेजाच्या अनुषंगानं, प्रकाशाच्या अनुषंगानं सूर्य आहे, देवतांचा प्रमुख या नात्यानं इंद्र आहे, जलतत्वाच्या अनुषंगानं तिथे वरुणाचा विचार आहे. आणि जे निर्माण होतं
ते कुठेतरी विनाश पावणार आहे, रूपांतरित होणार आहे, म्हणून तिथे मृत्यू आहे. विश्वामधल्या या 5 शक्ती जे काही प्रधान कार्य आत्ता करता आहेत ते केवळ एका त्या परमात्म तत्वाच्या शक्तीमधून, त्याच्या प्रेरणेमधूनच ते कार्य करत आहेत. आणि इथे पंचमम मृत्युहू असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर यातला कोणीही एक जण त्याचं कार्य करू शकला नाही तर या विश्वाचं संतुलन बिघडेल. म्हणून संतुलनाचा विचार या प्रत्येक तत्वाच्या अनुषंगानं जीवनामध्ये, सृष्टीमध्ये, ब्रह्मतत्वाच्या विचारामध्ये त्या ठिकाणी येतो. आणि विश्वाकडे आपलं बघणं जे आहे ते नेहमीच अनंत तत्वाच्या अनुषंगानं आहे. आम्ही कितीही त्याला जाणण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या जाणण्याला मर्यादा पडतात. आणि आपल्या लक्षात येईल की एवढी कोट्यावधी माणसं या सृष्टीमध्ये जन्माला येत आहेत, पण असं कधी आपल्याला जाणवणार नाही की हा आणि हा अगदी खूप सारखे आहेत. क्वचित आपल्याला एखादी जुळी मुलं आम्हाला जाणवतील की ती चेहरेपट्टीनं म्हणा किंवा बाकीच्या ह्यानं सारखेपणाचा भाग आहे. अन्यथा नित्य निर्माण होणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये काही ना काहीतरी वेगळेपणाचा भाग आहे. असं हे अनंत विश्व चालवणारा जो ब्रह्मा आहे, तो ब्रह्मा, त्याला भिवून हे सगळेजण त्या ठिकाणी आपलं कार्य करतात. कार्यालयामध्ये जसं वरिष्ठांच्या एका भीतीपोटी खालची मंडळी काम करत असतात, आपण चुकलो तरी किंवा आपण काम केलं नाही तरी आपल्याला उद्याला किंवा संध्याकाळी ते बोलणार आहेत हा भीतीचा भाग आपल्या समोर असतो. घरामध्ये सुद्धा वडीलधारी माणसं असतील तर त्यांच्या अनुषंगानं आपणही काही वेळेला बोलत असताना, काही काम करत असताना एका भीतीयुक्त भावानं त्या ठिकाणी आपलं काम करणं हा भाग असतो. म्हणून या विश्वामध्ये या शक्तींचा असलेला आविष्कार, त्यांचं कार्य हे परमतत्वाशी निगडीत आहे आणि त्यातूनच हा विश्व कार्यरत आहे. आश्चर्य की भीतीचा भाव त्यांनी इथे जनरली प्रेरित होणं असं अपेक्षित पण पहिल्यांदा असं वाटतं की सुप्रीम आहे की त्याला ड्यू रिस्पेक्ट देऊन बहुतेक सगळे रिस्पेक्ट, भीती याचा अर्थ आदरयुक्त भीती असं ज्याला म्हणता येईल तो भाग येईल तिथे. चौथ्या मंत्रामध्ये इह चेत शकद्बोद्धं प्राक् शरीरस्य विस्त्रसः ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. इह शरीरस्य विस्त्रसः प्राक् बोधधुम अशक्तचेता. जर एखादा याच जन्मी देहपातापूर्वीच ब्रह्माला जाणून घेऊ न शकेल, ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते, तर त्याला या विश्वनिर्मितीच्या जगात पुन्हा जन्म घ्यावा लागेल. देहपातापूर्वी मी जर ब्रह्मज्ञानानं पूर्ण झालेलो नसेन तर त्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मी पुन्हा जन्माला येणार आहे. पुनर्जन्माच्या सिद्धांताशी हा विचार जातो, हा एक भाग. आणि दुसरा भाग, मी आत्तापर्यंत केलेली जी साधना आहे, उपासना आहे, चिंतन आहे, ते त्यातून मला अपेक्षित असलेलं साध्य जर मी प्राप्त केलेलं नसेल तर याचा अर्थ हे सगळं इथे संपून जाणार का, वाया जाणार का? मग पुन्हा नवीन जन्म येईल, मग मी पुन्हा पहिल्यापासनं अबकडं शिकणार का, असा भाव येऊ शकतो. त्याच्यासाठी यमधर्मांचं उत्तर आहे की आत्तापर्यंत घेतलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान घेऊन तुम्ही पुन्हा नव्या जन्मामध्ये येता आणि तिथून पुढला तुमचा ज्ञानाचा प्रवास सुरू होतो. तीच भूमिका आहे. कारण असं जर नसतं तर आज आपण जे आश्चर्य व्यक्त करतो
की ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी कशी सांगितली. शंकराचार्य किंवा विवेकानंद वयाच्या 30-32व्या वर्षामध्ये एवढं अमौलिक कार्य कशा रीतीनं करू शकले. यापूर्वीच्या जन्मांमधून त्यांची जी डेव्हलपमेंट होत गेली, जो विकास होऊन गेला, त्यातला राहिलेला भाग या 20 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केला आणि ते मुक्तीच्या भूमिकेमध्ये गेले. आणि या अनुषंगानं प्रयत्न आपल्या प्रत्येकाचा हाच आहे की याची देही याची डोळा पाहिनं मुक्तीचा सोहळा. याच जन्मामध्ये मला आनंदाची अनुभूती यावी, त्यासाठीचे आपले प्रयत्न आहेत. परंतु त्या प्रयत्नांना समजा नाही पूर्णता प्राप्त झाली तर आपण पुन्हा त्या संस्काराच्या अनुषंगानं येतो. 5वा मंत्र इथे आहे. यथादर्शे तथात्मने, यथा स्वप्ने तथा पितृलोके, यथाप्सु परिवददृशे तथा गंधर्वलोके, छाया तपोयोरिव ब्रह्मलोके. मग आता मी जे काही कार्य करतो आहे, जे चिंतन करतो आहे, त्यातून माझा पुढचा प्रवास जो काही आहे त्याच्या संदर्भामध्ये इथे यमधर्म त्याला भूमिका देत आहे. यथा आदर्शे परिवददृशे तथा आत्मनी, आरशात स्वच्छ प्रतिबिंब दिसावं तसं आपल्या स्वबुद्धीमध्ये ब्रह्माचं स्पष्ट अनुभव येणं दिसणं हा भाव आहे. यथा स्वप्ने तथा पितृलोके, स्वप्न जसं दिसावं तसा हा पितृलोक आहे. यथा अप्सु तथा गंधर्वलोके, पाण्यात दिसावं तसं स्पष्ट भान गंधर्वलोकामध्ये आहे. आणि छाया तपयोः इव ब्रह्मलोके, आणि ब्रह्मलोकामध्ये छाया आणि प्रकाश जसे स्पष्ट दिसतात, अनुभूतीला येतात, तसा भाव आपल्याला येतो. पहिल्यांदा याच जन्मात मला ते साध्य करायचं आहे. पण ते जर साध्य होत नसेल तर मग मी माझं आत्ताच्या जन्मातून पुढे जात असताना जरी मला अन्य योनी आली तरी माझा भाव हा पूर्वसंस्काराला अनुसरून आपण त्याच एका सत्संगाच्या किंवा विकासाच्या वातावरणामध्ये जातो. आता मीही 25 गायींचं संगोपन करतो आहे आणि एखादा आश्रमही 25 गायींचं संगोपन करतो. माझं संगोपन हे सामान्य संगोपन आहे, पण आश्रमाच्या परिसरातल्या गायी ज्या आहेत त्या विशेष संस्काराच्या वातावरणामध्ये आहेत. कारण त्या आश्रमाची असलेली शुचिता, आहाराची शुचिता, त्या ठिकाणच्या असलेल्या उपासनेचं वातावरण, त्याचा त्यांच्यावरती परिणाम होणार आहे. तसं इथे एक तर मी ज्या योनीच्या अनुषंगानं जाईन ते वातावरण मला पुढे जाण्यासाठी पोषक अशाच स्वरूपाचं असेल. आणि जर अन्य कुठे मी जात असेल तर त्यांनी 3 भाग इथे घेतले: पितृलोक, गंधर्वलोक आणि ब्रह्मलोक. ह्या 3ही ठिकाणी एक प्रकारानं सूक्ष्म देहाचाच विचार येणार आहे. आत्ताचा असलेला आपला स्थूल देह त्याच स्वरूपात तिथे असतो असं नाही. स्थूल देह इथेच सुटलेला आहे. मग आता माझी इंद्रिय, माझं मन आणि माझी बुद्धी याच्यातून आत्ताला मी जो बाह्य जगताचा अनुभव घेतो आणि त्यातून मी मला जो तयार करतो आहे, त्याच्यातून शेवटचा भाव जो माझा हा देह सोडतानाचा आहे, त्या अनुषंगानं ह्या 3 योनींचा किंवा 3 वातावरणांचा विचार यमधर्मांनी केला. पितृलोकामधलं आपलं असलेलं अस्तित्व हे काहीसं स्वप्नवत आहे. तिथे आम्हाला तो अस्पष्ट दर्शनाचा भाव जो आहे, त्या अस्पष्ट दर्शनाचा विचार फक्त तिथे आमच्या समोर आहे. मी पितृलोकापर्यंत जातो, ब्रह्म अनुभूतीचा संस्कार किंवा तो विचार माझ्यामध्ये मूळ आहे, पण मी पूर्ण अनुभूती त्या योनीमध्ये
त्या अवस्थेमध्ये घेऊ शकत नाही. गंधर्व लोकामध्ये माझ्यातला जो काही भोगाचा अंश शिल्लक आहे म्हणून त्या गंधर्व लोकामध्ये नानाविध भोगांच्या वातावरणामध्ये मी राहतो, तिथेही मला पूर्ण दर्शन होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी पाण्यातल्या प्रतिबिंबाचा विचार. पाणी हल्लं, प्रतिबिंब हल्लं, तिथे स्पष्टता नाही. पण ब्रह्मलोकामध्ये मात्र ऊन आणि सावली जशी माणसाची बरोबरच असते, ती स्पष्टपणानं अनुभवाला येते, ती स्थिर स्वरूपामध्ये असते, तसं ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मानुभव जो आहे, ती अनुभूती जी आहे ती तुम्हाला स्पष्ट स्वरूपामध्ये येते. आणि त्याला तुमचा दृष्टांत आहे यथादर्शे तथात्मनी. आरशाच्या समोर आम्ही ज्या वेळेला उभे राहतो त्यावेळेला आम्ही काय बघतो आहोत? आम्ही आमचं प्रतिबिंब बघतो आहोत. आता माझं कार्य प्रतिबिंबाशी आहे का मूळ बिंबाशी आहे? मी दाढीकरिता जरी आरशाच्या समोर उभा राहिलो तरी मी त्या प्रतिबिंबाला दाढी होत नाही, मूळ स्वरूपाला दाढी होते. तसं मी मलाच बघतो म्हणजे मी मलाच अनुभवतो. ब्रह्मलोकातलं ज्ञान, ब्रह्मस्वरूपाच्या अनुभूतीमध्ये येणारं ज्ञान हे माझ्या उत्तम कर्मामधून, माझ्या ध्यानामधून एक प्रकारानं स्वच्छ स्वरूपाचं ज्ञान आहे आणि ते माझंच ज्ञान आहे, माझ्याच स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि म्हणून त्यांनी इथे पुढे अजून म्हटलेलं आहे की साधकानं एक प्रकारानं आपल्यामध्ये त्या मीपणाची अनुभूती घ्यावी, तेव्हा त्याला त्या अनुभूतीचा भाव अधिक स्पष्ट होईल. म्हणून आत्मज्ञानामध्ये सर्वोच्च पदाचा भाव आहे, सर्वोच्च अनुभूतीचा भाव आहे. आपण आपल्याच मूळ स्वरूपाला, आपल्याच आनंद स्वरूपाला तिथे बघतो आहोत. आणि हे आनंद स्वरूप जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावरती आपल्याला अनुभवता येतं. तिथे वयाचा विचार नाही. म्हणून आपण त्या ध्रुवाचा, प्रल्हादाचा जो विचार करतो की लहान वयातच त्यांना आत्मदर्शन झालं, भगवंत दर्शन झालं, इथे वयाचा विचार नाही. आणि परिपूर्णत्वाची संधी ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला याच देहामध्ये, मानवी देहामधूनच प्राप्त होत असते. आणि म्हणून पुढे ते इंद्रियांकडे वळाले 6व्या मंत्रात. इंद्रियाणां पृथक भावम उदय अस्तौ मयौच यत् पृथक उत्पद्यमानानां मत्वा धीरो न शोचती. धीरः म्हणजे जो विद्वान पुरुष आहे तो उत्पद्यमानानां इंद्रियाणां पृथक भावम, पंचमहाभूतांपासून उत्पन्न होणाऱ्या इंद्रियांचा निरनिराळेपणा, यतच्च उदय अस्तमयौ पृथक मत्वा, त्यांचे उदित होणे आणि त्यांचे मावळणे पृथक समजतो. न शोकती, तो शोक करत नाही. दुःखाचा अंत आहे. पंचमहाभूतांमधून विषय निर्माण झाले, त्याच पंचमहाभूतांनी त्या विषयांना जाणण्यासाठी आमच्यामध्ये ज्ञानेंद्रिय निर्माण केली. म्हणून इंद्रियांमध्ये ज्ञानेंद्रियांचाही विचार आहे आणि ज्ञानेंद्रियांच्या अनुषंगानं येणारी उपभोगाची भावना म्हणून कर्मेंद्रियही तिथे आहेत. ही जी पंचज्ञानेंद्रिय आहे ही मुळात एकमेकांपासून भिन्न आहेत. प्रत्येकाचं कार्यही भिन्न आहे. जागृतीत ते प्रत्येकजण त्याचं कार्य करतो आणि सुषुप्तीमध्ये सगळेच स्वस्थ असतात. कोणीच कार्यही करत नाही आणि कोणी कार्य करत नाही, म्हणून त्याच्यातून येणारा सुखात्मक किंवा दुःखात्मक भाव आपल्याला जाणवत नाही. हे जे सगळं आहे हे इथे एक प्रकारानं आत्मतत्वाच्या जाणीवेशी निगडीत आहे. म्हणून त्या आत्मतत्वाची ज्याला जाणीव झाली त्याला ज्यानं स्वीकारलं
तो ह्या सगळ्या विश्वाच्या कार्याला बघतो, त्याची मूळ प्रेरणा बघतो आणि त्याप्रमाणे तो स्वस्थ राहतो. तो असलेल्या जीवनाला सहजपणानं स्वीकारतो आणि काळाच्या ओघामध्ये तो पुढे जात राहतो. मग या इंद्रियांना व्यक्त होणारं मन आहे. म्हणून 7व्या मंत्रात पुन्हा त्यांनी मनाकडे ते आले. इंद्रियेभ्य परम मनो मनसः सत्वमुत्तमं सत्वादधी महानात्मा महतो अव्यक्तम उत्तमम. इंद्रियेभ्य परम मनः, इंद्रियांच्यापेक्षा मन श्रेष्ठ असतं. मनसः उत्तम सत्वम, मनाच्या श्रेयपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. अधिसत्वात महान आत्मा, महान आत्मा बुद्धीच्याही पलीकडचा असतो. आणि महत उत्तमम अव्यक्तम, अव्यक्त आत्म्याहून श्रेष्ठ आहे. जी कल्पना आधीच्या याच्यामध्ये आपल्यासमोर आली होती तीच पुन्हा एकदा त्यांनी इथे घेतली. इंद्रियातून मन, मनातून बुद्धी, बुद्धीतून आत्मा आणि त्या आत्म्यातून व्यापक आत्म्याकडे, विश्वात्मक आत्म्याकडे, अव्यक्त आत्म्याकडे जाणारा प्रवास. हा आपला प्रत्येकाचा जीवन प्रवास आहे. किंबहुना या पद्धतीनं आपण जाणत जायला हवं आहे. आणि त्या अव्यक्ताकडे गेल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थानं मुक्त होतो किंवा अमृत तत्वाला आम्ही प्राप्त होतो. म्हणजे आत्ताच्या असलेल्या स्थूलत्वापासून अत्यंत सूक्ष्म असलेल्या आत्मतत्वापर्यंत जाणं हा आपल्या मानवी जीवनाचा खरा प्रवास आहे किंवा ते आपलं ध्येय आहे. 8वा मंत्र. अव्यक्तात् तु पराः पुरुषो व्यापको लिंग एवच यम ज्ञात्वा मुच्यते जंतु अमृतत्वं च गच्छति. अव्यक्तात् तु पराः पुरुषः, अव्यक्ताच्याही पलीकडे परमश्रेष्ठ पुरुष आहे. व्यापकाः अलिंगाः एवच, सर्वव्यापी आणि कोणतीही लक्षणं नसलेला. यम ज्ञात्वा, त्याचे ज्ञान करून घेतल्यावर. जंतुः मुच्यते, प्राणी मुक्त होतो. अमृतत्वं च गच्छति, आणि अमृतत्वाला तो पोहोचतो. म्हणजे व्यक्त व्यक्त आणि आणि दोन्हीच्या पलीकडे, मॅनिफेस्ट अँड बियॉन्ड बोथ. हे 15व्या अध्यायातला उत्तम पुरुष. तिथेही त्यांनी 3 क्षर, अक्षर आणि उत्तम ह्या 3 कॅटेगरी त्यांनी तिथे दिलेल्या आहेत. तोच विचार या ठिकाणी बियॉन्ड. म्हणून हा जो परमश्रेष्ठ पुरुष आहे तो अजून व्यापक झाला. चराचराला व्यापून सुद्धा तो पुन्हा शिल्लक उरला, ही भूमिका त्या व्यापकत्वामध्ये आहे. आणि त्याला दुसरा शब्द यमधर्मांनी वापरला, अलिंगम. अलिंगम याचा आचार्यांनी केलेला अर्थ असा आहे की ज्या गुणधर्मांनी किंवा गुणवैशिष्ट्यांनी किंवा सूचक चिन्हांनी आपण आपल्यामधील आत्मतत्व प्रत्यक्ष ओळखू अशी गुणवैशिष्ट्येच नाही, त्याला अलिंग म्हणावं. ज्या गुणधर्मांनी, गुणवैशिष्ट्यांनी किंवा सूचक चिन्हांनी आपण आपल्यातील आत्मतत्व प्रत्यक्ष ओळखू अशी गुणवैशिष्ट्येच नाहीत, त्याला अलिंग म्हणावं. सामान्यतः वस्तूचं वर्णन करताना काही गोष्टी आपण विचारामध्ये घेतो. तिचं रूप, तिचा रंग, तिचा आकार, लांबी, रुंदी हे सगळं विचारलं. इथे आम्हाला आत्म्याला ओळखताना, म्हणताना जरी आत्मा कसा आहे असं आपण कितीही म्हणण्याचा प्रयत्न केला तरी ते केवळ एक तात्कालिक वर्णन आहे, ते परिपूर्ण वर्णन नाही. आणि हा जो लिंग शब्द इथे आला हा प्राधान्यानं नैयायिक संप्रदायाच्या विचारधारेमधून आलेला आहे.
हा इतरत्र वेदांमध्ये किंवा उपनिषदांच्या चिंतनामध्ये फारसा कुठे येत नाही. नैयायिकांनी हा शब्द रूढ केला. त्याच्यात त्यांची एक संप्रदाय आहे नैयायिक. वैयाकरणी नैयायिक बरेच संप्रदाय आहेत दर्शनशास्त्राच्या अनुषंगाने येणारे. दर्शनशास्त्राच्या अनुषंगाने न्याय दर्शन. लॉजिक. त्यांची भूमिका अशी आहे की ज्या वेळेला मला एखादा धूर वर जाताना दिसतो आहे याचा अर्थ तिथे अग्नीचं अस्तित्व आहे आणि त्या अनुषंगानं मग ते पुढचा विचार करायला लागतात. ती भूमिका त्या ज्ञानावरती येणं त्याला ते लिंग म्हणतात. आणि म्हणून अलिंगामध्ये आत्मतत्वाच्या अनुषंगानं कोणताही धर्म हा शब्दाच्या विचाराच्या मध्ये येणारा नाही. तो अशब्दातीत अशा भावामध्ये आहे. त्याचबरोबर त्याला आपण बघू शकत नाही. म्हणून 9वा मंत्र न संदृशे तिष्ठती रूपम अस्य न चक्षुष पश्यति कश्चनैनम हृदा मनीषा मनसाभिक्लुप्तो य एतत् विदुरम अमृतास्ते भवन्ति अस्य रूपम संदृशे न तिष्ठती. त्याचे रूप दृष्टीला सापडत नाही. न कश्चन एनम चक्षुषा पश्यती. कुणीही त्याला नेत्रांनी पाहू शकत नाही. हृदा मनीषा मनसा अभिक्लुप्ताः ये एतत् विदुः. जे त्याला मनाचे संयमन करून बुद्धीद्वारा मनरूप ध्यान साधनेनं प्रतीत करून घेतात ते अमर होतात. अमृता भवन्ति. आत्मतत्वाला आपण सामान्य आत्ताच्या इंद्रियांनी बघू शकत नाही. त्याला बघण्यासाठी आम्हाला जर काही विचारामध्ये घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आमचं मन आम्हाला संयमित करावं लागेल आणि त्या संयमित मनानं अंतर्मुख होत हृदयस्थ बुद्धीद्वारा त्या ध्यानामधून त्याला आपण बघायचं आहे. म्हणजे साधनेच्या किंवा अभ्यासाच्या दृष्टीनं ते इथे आम्हाला असं सूचित करतात की या आत्म्याला त्याला गुण नाही, त्याचं वर्णन नाही, तो अलिंग आहे. मग मी त्याला कसा जाणू आणि कसा बघू असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून त्याला जर मला खरोखर अनुभवायचं असेल तर मी काय करायला हवं आहे तर पहिल्यांदा न चक्षुषा पश्यती. आत्ताच्या असलेल्या नेत्रानं मी त्याला पाहू शकत नाही. इथे जरी त्यांनी केवळ नेत्रांचा उल्लेख केलेला असला तरी त्याचा ध्वनी मात्र असा आहे की आपण आपल्या या बाह्य इंद्रियांच्या द्वारा आत्म्याला अनुभवू शकत नाही. म्हणजे मला अंतर्मुख व्हायचं आहे. माझ्या अंतर्दृष्टीचा आधार साधनेमधून मला घ्यायचा आहे. आणि आपण ज्या वेळेला अंतर्मुख होतो, स्वस्थ बसतो, नेत्र बंद करतो, विचारांची लौकिक आवर्तनं जी काही आहे ती हळूहळू कमी करत आणतो आणि केवळ एका त्या ओंकारावरती, त्या तत्वावरती स्थिर होण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यावेळेला आपलं मन हळूहळू शांत होतं. मन शांत होत गेलं, त्यातली असलेली विचारांची चंचलता कमी होत गेली की आपोआप बुद्धीही शांत होते. आणि बुद्धी शांत होत गेली की विचार निर्माण होणं थांबतं. कारण विचार जर निर्माण होत गेले तर त्यातल्या योग्य अयोग्यतेकडे बुद्धी वळत राहील. इथे विचारही शांत होतो. बुद्धी शांत झाल्या कारणानं त्यालाही निर्णय प्रक्रियेचा भाग राहत नाही. आणि मग निर्माण होणारी जी शांतता, एकाग्रता ती तुम्हाला आत्म्याच्या जवळ नेते आणि आनंदाचा अनुभव ज्याला म्हणतात तो आनंदाचा अनुभव येतो. कारण तिथे माझ्यासमोर केवळ एक ओंकार किंवा जे काही उपास्य आपल्या समोर असेल त्याचा एकच विचार असतो.
म्हणून तुम्ही त्याच्या निकट जाता. ते निकट जात असताना बाकीचं तुम्ही आपोआप क्लोज केलेलं आहे, बंद करत आलेलं आहे. म्हणून तुमच्यामध्ये एक प्रकारची समर्पणाची भावना येते. जे एक एक सुटत गेलं की तुम्ही रिकामे होता आणि ते रिकाम भाव, तो रिकामा विचार हा एक प्रकारानं मी तुमच्या स्वाधीन आहे, तुमच्याशी मी समर्पित होतो आहे, हा आपल्या एक प्रकारानं अंतःकरणाचा बलवान होणारा भाव आहे की मी पूर्णपणानं दृश्यापासून अलग होत आलो. आणि आत्मा जो आहे हा आत्मा मुळातच अतिंद्रिय आहे. म्हणून तो ह्या बाह्य इंद्रियांमधून आकलन होत नाही. त्याला आपणही सूक्ष्म व्हावं लागतं. आणि म्हणून दृश्य सुटलं की तुम्ही अदृश्याकडे येता, अदृश्याच्या अनुषंगानं येता. आणि त्याच्यासाठी मी देह नाही ही भावना आपल्यामध्ये येते. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अज्ञचित्त नाही. शंकराचार्यांचं जे निर्वाण षटक आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तादिनाहम, ती संबंध भूमिका ज्या वेळेला साधनेमध्ये येते, ध्यानामध्ये येते, त्यावेळेला तुम्ही हळूहळू शून्य होता. म्हणून ज्ञानेश्वरीतही ज्ञानदेवांचे शब्द आहेत, क्रिया जिरोदे शून्या माझी. त्या शून्यामध्ये, त्या व्यापक तत्वामध्ये माझ्या सगळ्या क्रिया मी जिरवलेल्या आहेत. तिथेच मी त्या समर्पित केलेल्या आहेत. हा अभ्यास, ही धारणा आपल्याला आपोआप या साधनेमध्ये तयार होत नेते किंवा ती आपल्याला त्या पद्धतीनं उभी करते. म्हणून 10वा मंत्र येतो, यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च विचेष्टते ताम आहु परमां गतिं. यदा पंचज्ञानानि मनसा स अवतिष्ठन्ते. पंचज्ञानेंद्रिय मनासह जेव्हा शांत होतात, बुद्धीही च न विचेष्टते आणि बुद्धीही कार्य करायची थांबते, तेव्हाच ताम आऊ परमां गतिं. त्या अवस्थेलाच परमगती असं म्हणतात. आपल्याला जी सर्वोच्च अवस्था किंवा अनुभूती प्राप्त करायची आहे, तिथे पंचज्ञानेंद्रियांसकट मनासह आपल्याला आत्मतत्वामध्ये लीन व्हायचं आहे. आपल्या बुद्धीलाही शांत करायचा. त्यालाच अष्टांग योगातला शेवटचा टप्पा समाधीचा आपल्याला येतो. आधीच्या ह्याच्यात त्यांनी ध्यानाचा विचार दिला. एक 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 सोडत तुम्ही एका ठिकाणी एकाग्र. आता तेथे एकाग्र झाल्या कारणानं तुम्ही समाधीच्या अवस्थेमध्ये जाता आणि त्या समाधीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला त्या आत्मतत्वाची काहीशी अनुभूती येते. म्हणून ज्याला परोक्ष अनुभूती म्हणावी, स्वानुभव म्हणावा, तो भाव त्या ठिकाणी येतो. आता इथे प्रश्न असा येईल की झोपेतही आम्ही सगळंच शांत असतं आणि समाधीतही आमचं सगळंच शांत असतं. मग झोप ही आमची समाधी नाही का? झोपेमध्ये काय आहे? सुषुप्तीच्या मध्ये गाढ झोपेचा भाव कसा आहे की तिथे मनबुद्धी आणि आमची ज्ञानेंद्रिय तात्पुरती गुंडाळलेली आहेत. काही तासांपुरतं आमचं ते काम थांबलेलं आहे. त्या झोपेतून मी ज्या वेळेला जागा होतो त्यावेळेला पुन्हा मीपणाच्या भावनेमध्ये मी व्यक्त व्हायला लागतो. म्हणजे तिथे मला दिसणारा जो अंधार आहे, डोळे बंद केल्यानंतर आणि गाढ झोप लागल्यानंतर मला काहीही दिसत नसलं तरी तिथे जाणीवरहित अंधकाराची अवस्था आहे. म्हणून तिथे आनंदाचा भाव नंतर व्यक्त होणार आहे. मला गाढ झोप लागली, मला खूप शांत वाटलं. पण इथे समाधीमध्ये
आमची सगळीच इंद्रिय इतकी पूर्ण लीन होतात की तुम्ही त्या अवस्थेमध्ये असताना तुम्हाला तिची जाणीव असते. मी आनंद अनुभवतो आहे, मी प्रकाश अनुभवतो आहे, मी नादाचा अनुभव घेतो आहे, हा भाव तुमच्यामध्ये जागा असतो. आणि जितका काळ तुम्ही त्या समाधीमध्ये राहता, ती आनंदाची अनुभूती, त्याच्यातून बाहेर येताना तुमची भावना अशी असते की मी कशाला बाहेर येतोय, मला याच्यातच राहायला जास्त आवडेल. म्हणजे इतके तुम्ही त्या आत्म्याच्या जवळ गेलेले असता की तिथून आता तुम्हाला असं वाटतं आहे की नको, मला इथून आता बाहेर येणं नको आहे. म्हणून समाधीचा अनुभव हा झोपेपेक्षा काहीसा वेगळा आणि एका वेगळ्या पातळीवरती नेणारा आहे. आणि म्हणून पुढे 11व्या मंत्रामध्ये ऐच्छिक अनैच्छिक पण होईल. झोप आपल्याला असं काय कल्पना करून आपण नाही होत. शकत नाही, पण नाही. समाधी मनाने आपण घेतो, बसतो. ताम योगमिति मन्यन्ते स्थिरम इंद्रिय धारणम अप्रमत्तस्तदा भवति योगो हि प्रभवाप्ययौ. ताम स्थिराम इंद्रिय धारणम योगम इति मन्यते. संपूर्ण इंद्रियांच्या निग्रहाला योग म्हणून समजतात. तदा योगी अप्रमत्ताः भवति. तेव्हा तो योगी प्रमादरहित म्हणजेच मनाच्या सगळ्या विक्षेपांपासून मुक्त होतो. योगः प्रभवाप्ययौ. योग जसा साधतो तसाच तो गमावलाही जातो. इंद्रिय निग्रह याच्या अनुषंगानं एक विचार समोर येऊ शकतो की मी माझ्या ज्ञानेंद्रियांना संयमित केलं, मी माझ्या मनाला संयमित केलं, मी माझ्या बुद्धीला संयमित केलं, याचा अर्थ मी योगमार्गाने जातो आहे का? किंवा योगाचा मार्गसुद्धा या ठिकाणी मला कुठे साह्यभूत होतो आहे का, असा विचार समोर येऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी योगाकडे हा इथे विचार म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंद्रिय निग्रहामध्ये योगाचं कार्य फार महत्त्वाचं आहे. योगाच्या माध्यमामधून त्या अभ्यासामधनं आपण आपल्या इंद्रिय निग्रहाकडे येतो. त्याचबरोबर आपल्यामध्ये आत्मविकसन म्हणा किंवा आत्मपूर्णत्वाचा भाव म्हणा, हाही त्याच्यामध्ये आपण साधतो. म्हणून योगामधून देवत्वाचा भाव जो आहे तो साधला जातो. आम्ही आमच्या देहामधली अंतरंगातली भूमिका मनाच्या, बुद्धीच्या, विचाराच्या, उच्चाराच्या, आचाराच्या अनुषंगानं जास्तीत जास्त सात्विक करत जातो. आणि म्हणून वैदिक जीवन प्रणाली जी आपल्याकडची आहे ती एक प्रकारानं हा योगाचा भाग असेल, सूर्यनमस्कारांचा भाग असेल, दिवसभरातलं नियोजन असेल, आहाराचा विचार असेल, भोगाचे नियम असतील, या सगळ्यांमध्ये एक प्रकारचा सुनियंत्रितपणा ज्याला म्हणतात तो आमच्या जीवन प्रणालीला, आमच्या जीवनाला, देहाला आणण्याचा भाग आहे. आज मात्र एका बाजूला आपण भोगजीवनाकडे वळतो आणि किंबहुना त्या भोगजीवनामध्ये व्यसनाधीनतेला आपण प्राधान्य देतो. त्याचे परिणामही आपल्या समोर आज अनुभवाला येत आहे. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की समाजामध्ये दारिद्र्य असेल, उपासमारही असेल, पण तरीही जर आंतरिक आनंदाचा भाव असेल किंवा ती ओढ त्याच्यामध्ये कायम असेल तर तो आमच्या सनातन धर्मपद्धतीचा विचार आहे. आपल्याकडे व्यक्तीचा आत्मनिग्रह जो आहे तो आत्मनिग्रह त्या त्या युगामधल्या धर्मप्रवृत्तींवरती, धर्मविचारांच्या अनुषंगानं कार्यरत राहतो. समाजामध्ये आज जर आपण बघितलं तर साधू संतांचं जीवन बघा, ऋषीमुनींचं जीवन बघा, अत्यंत कमी आहारामध्ये ते असतात.
वैराग्य वृत्तीच्या पण आनंदाची अनुभूती विलक्षण स्वरूपाची असते. म्हणजे आपल्याला बाहेर खूप काही साधनसंपत्ती निर्माण झाली म्हणजे मी सुखी होतो किंवा मी आनंदी होतो असं नाही. हा सगळा आनंदाचा भाग आत्मतत्वाशी आत्म्याशी निगडीत आहे. म्हणजेच तो एक प्रकारानं आत्म्याच्या अंतरंगाच्या अनुषंगानं आहे. म्हणून आपण एका बाजूला ऐहिक सुखांचा विचार जरूर करावा, पण त्याचबरोबर पारलौकिकतेचा संयमनाचा विचारही आमच्यामध्ये असावा. म्हणून समाधीमध्ये आत्मदर्शनाचा अनुभव आहे. योगाच्या अभ्यासामधून ती प्रणाली आत्मसात केल्यानंतर आपण त्या आत्म्याशी अधिक एकरूपता साधतो, तो अनुभव आपण घेतो. पण योगाचा विचार एक मात्र असा आहे की योगामधून आम्ही जर ते सांभाळलं नाही तर वरून आम्ही पुन्हा खाली येतो. आणि ते खाली येण्यामध्ये काही वेळेला आम्हाला निर्माण होणाऱ्या सिद्धी ज्या आहेत योगाच्या अभ्यासामधून किंवा साधनेतून, त्या सिद्धी आम्हाला मागे खेचतात. म्हणून त्या सिद्धींच्या आहारी न जाणं हा साधक म्हणून आपल्यामधला फार मोठा कटाक्षाचा भाग आहे. ती सावधानता आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी शेवटी जे म्हटलं, योगा प्रभवाप्ययौ. योग जसा साधला जातो तसाच तो सिद्धींच्या आहारी गेल्या कारणानं त्याचा आपण आपल्या अहंकारासाठी मोठेपणासाठी उपयोग केल्या कारणानं आपण पुन्हा मागे येतो. म्हणून इथे योगभ्रष्ट. म्हणून सद्बुद्धीला श्रद्धेला आपल्याकडे प्राधान्य आहे. म्हणून पुढे त्यांनी 12व्या मंत्रामध्ये म्हटलं, नैव वाचा न मनसा प्राप्तुं शक्यो न चक्षुषा अस्ति इति ब्रुवोत अन्यत्र कथं तदुपलभ्यते. न एव वाचा न मनसा न चक्षुषा प्राप्तुं शक्यः. हा आत्मा वाणीने प्राप्त होणारा नाही, मनाने नाही, नेत्राने नाही. अस्ति इति ब्रुवतः तत् अन्यत्र कथम उपलभ्यते. तो आहे असे म्हणतात, त्यांच्याहून इतरांना तो प्राप्त करून घेणे कसे शक्य आहे. म्हणे श्रद्धेनं गुरूंच्या द्वारा आम्हाला प्राप्त होणारं आत्मतत्व आहे. केवळ मी 4 पुस्तकं वाचलेली आहेत, ओंकाराची साधना अशी करा, मग मी त्या पद्धतीनं ओंकार साधना करतो आहे, किंवा अन्य काही नियम आहेत ते नियमांचं मी पालन करतो आहे, असं म्हणून मला आत्मतत्व जाणता येईल किंवा त्या आत्म्यापर्यंत मी पोचेन असं नाही. तर जे कोणी गुरु माझे आहेत आणि या अनुषंगानं मला ते मार्गदर्शन करता आहेत, त्या गुरूंवरती आणि त्यांच्या मार्गदर्शनावरती श्रद्धा ठेवत आपण या मार्गामध्ये चालायला हवं आहे. आणि त्यासाठी अस्तिती म्हणजे आपल्यातली अस्तिक्य बुद्धी, आपल्यामधलं अस्तिक्यपण हेच आपल्याला यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून 13वा मंत्र, अस्तित्वेपलब्धव्यस्तत्वभावेन चोभयोः अस्तित्वेपलब्धस्य तत्वभावः प्रसीदति. अस्ति इति एव तत्वभावेन उपलब्धव्याः. ते आहे आणि ते सत्यतः आहे या तत्वभावानंच त्याला जाणून घ्यावे. उभयोच अस्ति इति एव उपलब्धस्य तत्वभावः प्रसीदति. दोन्ही प्रकारच्या उपलब्धीमध्ये ज्याला तो आहे ही उपलब्धी झालेली आहे त्यालाच सत्यस्वरूप व्यक्त होते. म्हणजे इथे मागे त्यांनी म्हटलं की श्रद्धाभावानं तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनातून पुढे जा, आणि त्या श्रद्धाभावाला त्यांनी इथे अस्तीचा एव तत्वभावेनं, म्हणजे तो आहे
आणि तो खरोखरच आहे या निष्ठेवरती ते आपल्याला आणतात. श्रद्धेची परिणती आमची निष्ठेमध्ये व्हायला हवी. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा एक एक टप्पा पुढे जातो. विश्वासामध्ये तुम्ही मला सांगितलं या डॉक्टरकडे जा, मला उपचार चांगला मिळाला. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी त्या डॉक्टरकडे जातो. तो डॉक्टर ज्या वेळेला त्याच्या औषधानं मला काही एक गुण येतो त्यावेळेला तिथे माझा श्रद्धेचा भाव येतो की अरे हे योग्य उपाय निदान करता आहेत. पण अन्यत्र अनुभव वेगळे आल्यानंतर नाही ह्यांचंच बरोबर आहे हा ठाम भूमिका माझ्यामध्ये येते, तेव्हा ती निष्ठेमध्ये परिवर्तित होते. म्हणून इथे अस्ति इति एव तत्वभावेन उपलब्धः. परमात्मतत्व आत्मतत्व आहे आणि ते खरोखरच आहे हा भाव ते आपल्यामध्ये दृढ करतात. म्हणून ओंकाराच्या अनुषंगानं शुद्ध जाणीव तत्वाच्या भावानं मी त्या ओंकारावरती ध्यान करतो. त्या ध्यानातून येणाऱ्या अनुभवातून माझी साधना तिथे अधिक दृढ होत जाते. म्हणून अस्ति इति एव तेच आहे आणि तेच सत्य आहे. आपण आज वारीचा विचार करतो. 5-10 लाख वारकरी त्या वारीच्या अनुभवातून जातात. सगळ्या संतांच्या पालख्या तिकडे जातात. इथे काय आहे? तो विठ्ठल तिथे आहेच. त्या विठ्ठलाकडे ती पाषाण मूर्ती म्हणून मी बघत नाहीये. तो विठ्ठल माझ्या इतकाच जिवंत आहे या ओढीनं आम्ही त्या वारीतून त्या विठ्ठलापर्यंत त्या गर्दीतून सगळे अनुभव घेत जातो. हा भाव जो आहे हा भाव त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून आधी आपल्यामध्ये भाव येतो, त्या भावातून आपण स्वानुभवाकडे वळतो. त्या स्वानुभवामधून संतांनी आणि महानुभावांनी सांगितलेला त्यांचा अनुभव, त्यांनी घेतलेलं दर्शन, त्याच्यावरती श्रद्धा ठेवत आपण आपली साधना पुढे नेतो आणि त्या अनुभवापर्यंत आपण तिथे येतो. म्हणून पुढे 14व्या मंत्रामध्ये ते म्हणाले, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदिश्रिताः अथ मर्त्यो अमृतो भवत् अत्र ब्रह्म समुष्णते. ये अस्य हृदिश्रिताः सर्वे कामाः प्रमुच्यन्ते. जेव्हा आपल्या हृदयस्थ सर्व कामना नाश पावतात, अथ मर्त्याः अमृताः भवति, तेव्हा मर्त्य जीव अमर होतो. अत्र ब्रह्म समश्नुते, तो इथेच ब्रह्मपद प्राप्त करून घेतो. थोडक्यात आम्ही वासना शून्य होणं, कामना शून्य होणं हीच अवस्था आमच्यासाठी आत्मदर्शनाच्या जवळ जाणारी आहे. जीवनभर मी जर निष्काम कर्मयोगामध्ये राहिलो तर आपोआप असलेलं माझं पुण्य आणि पाप काहीच निर्माण होत नाही. सुखाचा आणि दुःखाचा भावही येत नाही. बरं, नव्यानं मला काही माझी कामना निर्माण करायची आहे असं नाही. मी स्वतःच आत्ता तृप्त समाधानी वृत्तीमध्ये आहे, म्हणून माझ्यामध्ये कर्मबंध निर्माण होत नाही. कर्मबंधही नाही, नव्यानं काही निर्माण होत नाही, म्हणून माझी जन्ममरणाची परंपरा ही आपोआप खंडित होते. म्हणजेच मी एक प्रकारानं आत्तालाच ब्रह्ममय होणारा अनुभव जो आहे तो आत्तालाच अनुभवतो. ही भूमिका या लोकामध्येच मला अनुभवायला येते. म्हणून पुढे 15व्यामध्ये ते म्हणाले, यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्य ग्रंथयाः अथ मर्त्यो अमृतो भवेत्यात् अनुशासनम्. यदा हृदयस्य सर्वे ग्रंथयाः इह प्रभिद्यन्ते.
सर्व हृदयग्रंथी याच जन्मी तुटतात. अथ मर्त्याः अमृताः भवती. तेव्हा हा मर्त्य मानव अमर होतो. एतावत अनुशासनम. याच वेदांच्या आज्ञा आहेत. हेच वेदांचं सांगणं आहे. भिद्यन्ते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः असं श्रुतींनी म्हटलेलं आहे. आमच्या असलेल्या हृदयग्रंथी तुटणं किंवा त्या मोकळ्या होणं हाच आत्मज्ञानाचा अनुभव आहे. हृदयग्रंथी तुटणं म्हणजेच अज्ञानाचं निरसन आहे. आपल्यामधल्या अविद्येचं, आपल्यामधल्या कर्माचं, आपल्यामधल्या कामनांचं पूर्णपणानं संपवणं आहे. मग एकदा अज्ञानाचा नाश झाला की आपली अवस्था ही ज्ञानादेव तु कैवल्यम. केवळ कैवल्याचं ज्ञान, मोक्षाचं ज्ञान हीच भूमिका आपल्या समोर आहे. म्हणून जिवंतपणेच अमृतत्वाची अनुभूती घेणं हा भाव या उपनिषदानं किंवा या मंत्रानं आमच्या समोर ठेवलेला आहे. म्हणून व्यावहारिक अंगानं माझ्या सगळ्या कर्माचा भाग हा वासनेशी निगडीत होतो आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये मी वासनाशून्य होत जातो. म्हणून एकदा मी वासनाशून्य झालो की तिथे दुःखाची निर्मिती नाही. म्हणून आपल्या दुःखाची, आपल्या दास्यत्वाची ग्रंथीसुद्धा मग तिथे सुटते. इदं न मम या भावावरती आपण येतो. आणि एकदा ह्या भावावर आल्यानंतर शेवटचा जो क्षण आहे तो विचार त्यांनी 16व्या मंत्रामध्ये दिला. शतंचैकाच हृदयस्य नाड्यस्तासां मूर्धान अभिनिसृतैका तयो ऊर्ध्वम उन्नयन त्वमेति विज्ञान उत्क्रमणे भवन्ति. शतंच एकाच हृदयस्य नाड्याः. हृदयाच्या 101 नाड्या आहेत. तासाम एका मूर्धानम अभिनिसृता. त्यातली एक सुषुम्ना नाडी मस्तकाच्या वरच्या भागात शिरतलेली असते. तयोः ऊर्ध्वम आयनम अमृतत्वम. त्यामधून तो मानव ऊर्ध्वगती घेत अमरत्वाला पोहोचतो. विषंगा अंत्याः उत्क्रमणे भवन्ति. आणि इतर नाड्या विभागून निरनिराळ्या मार्गानं जातात. हृदयस्थाच्या अनुषंगानं 101 नाड्यांचा विचार योगाच्या आणि अध्यात्माच्या अंगानं आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये ही सुषुम्ना नाडी जी आहे ती वर जाणारी ब्रह्मरंध्राकडे, टाळूकडे जाणारी आहे. आणि ती टाळूमधून कडे जाऊन तिथून हा प्राण उत्क्रमण करतो. म्हणून शेवटच्या अवस्थेमध्ये जो अशा रीतीच्या आध्यात्मिक मार्गानं, योग मार्गानं आपल्या जीवनाला पूर्णपणानं व्यवस्थित ठेवतो त्याचा शेवटचा प्राण हा ऊर्ध्वगामी होतो. आणि तो ऊर्ध्वगामी झाल्याकारणानं टाळूला भोग पडतं आणि तिथून तो प्राण बाहेर पडतो. म्हणून संन्याशाची टाळू फोडली जाते समाधी देताना. किंवा काही वेळेला खरोखर असा उत्तम योगी गेल्यानंतर जर त्याची टाळू बघितली तर तिथे बारीक छिद्र दिसेल. तिथून तो प्राण बाहेर गेलेला आहे. ती शेवटची अवस्था किंवा ती भूमिका यमधर्मांनी या ठिकाणी नचिकेताला सांगितली आणि त्यांनी उपसंहार केला. अंगुष्ठमात्र पुरुषोंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः तं स्वाच्छरीरात प्रवृन्नेन मुंचा दिवैशिकां धैर्येण तं विद्यात् उत्क्रमं अमृतं तं विद्यात् उत्क्रमं अमृतम् इति. अंगुष्ठमात्र पुरुषः जनानां हृदये सदा सन्निविष्टाः.
अंगठ्याच्या आकाराचा असलेला हा अंतरात्मा, हा पुरुष सर्व प्राणिमात्रांच्या हृदयस्थाच्या अनुषंगानं स्थिर आहे. स्वात शरीरात तमधैर्येण प्रवृतेत. साधकानं आपल्या शरीरातून धैर्यानं त्याला बाहेर काढावं, बघावं. कसं? मुंचात ईशिकाम इव. मुंजा नावाच्या वेळूमधून जसा आतला गाभा अत्यंत हळुवारपणानं काढला जातो, तम शुक्रम अमृतम, त्याला शुद्ध समजतात. तम अमृतम विद्यात, त्याला अमर समजावं ना. तम शुक्रम अमृतम इति विद्यात, त्याला शुद्ध आणि अमर समजावं. मुंजा नावाचं जे गवत आहे ते मुळात त्या दुर्वेसारखं अत्यंत बारीक आहे, नाजूक आहे. आणि अशा त्या गवतातून जर तिला सोलत गेलो तर आतमध्ये अत्यंत कोवळा त्याचा गाभा जो काही आहे तो त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे मुळात त्याचं स्वरूप नाजूक, त्या नाजूकपणाला तितक्याच हळुवारपणानं उमलत न्यावं, उघडत न्यावं, तेव्हा आतला गाभा आम्हाला प्राप्त होईल. ही क्रिया जेवढी नाजूक आहे, अत्यंत सावधानतेनं आहे, तसाच आपल्यामध्येच असलेलं हे जे शुद्ध चैतन्य आहे, जे आत्मतत्व आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहे. मग जी वस्तू अत्यंत सूक्ष्म आहे तिला जाणायचं असेल तर आपल्यालाही तेवढंच सूक्ष्म व्हावं लागतं. आणि त्या सूक्ष्मत्वाला अनुलक्षून आपल्यामध्ये साधनेचं सातत्य आणि साधनेचा हळुवारपणा ज्याला म्हणतात, तो अनुभवाचा भाग या ठिकाणी आहे. म्हणून आपले जे पंचकोश आहेत त्या पंचकोशातून एकेकाला विकसित करत, एक एक टप्पा ओलांडत आपण मूळ आत्मस्वरूपापर्यंत येतो. म्हणजे तिथे आम्ही एकदम सूक्ष्म होत जातो. आपल्या असलेल्या स्थूल देहापासून आपण वेगळे होतो. आणि यासाठी योगाच्या अभ्यासामधलं शवासन उपयोगाला येतं. शवासनामध्ये आपण काय करतो आहोत? शवासनामध्ये आपण हळूहळू एकेका अवयवाचा विचार करत त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करतो. शवासनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला झोप येते, थकवा असतो. पण हा थकवा एकदा कमी होत गेला की तुमच्यामध्ये शवासनाच्या अनुषंगानं काही एक जागृतीचा भाव होतो. त्या जागृतीच्या भावामध्ये तुमचे विचार प्रवाह कमी होत जातात. विचार प्रवाह कमी झाल्या कारणानं तुम्ही तुमच्याच असलेल्या स्थूल देहामधून तुमच्या सूक्ष्म देहाकडे बघायला लागता. ती भाव तुमच्यामध्ये येतो. आणि मग तुमच्या सूक्ष्म देहाला तुम्ही या देहातून बाहेर काढलं किंवा आतमध्ये आणलं, हा प्रगत अभ्यास शवासनाच्या माध्यमामधून पुढे होत राहतो. तीच मला आत्म्याची अनुभूती आली किंवा आत्मा मी अनुभवला, अशा अवस्थेपर्यंत आपल्याला ती नेते. म्हणून अंतिम टप्पा आपला साधनेचा, ध्येयाचा जर कुठला असेल तर मीच आत्मा आहे या भूमिकेवरती येणं. मग तो आत्मा जसा या देहामध्ये येतो, देहातून बाहेर पडतो, देहाच्या क्रियांशी तो संबंधित होत नाही, तसं आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये आपल्या मनोवृत्तीला, आपल्या बुद्धीला वळण देण्याचा अभ्यास करावा लागतो. त्याला संतांचं सांगणं आहे, आपल्या घरात आपण पाहुण्यासारखे राहावे. हे जर मला शिकता आलं, हे जर मला आत्मसात करता आलं, तर आपोआप मी घडणाऱ्या सगळ्याच घटनांच्या मध्ये साक्षी भावाच्या भूमिकेमध्ये मी येतो. आणि तीच आनंदाची आपली अवस्था आहे. म्हणून घरामध्येच आपण जर पाहुणे असलो तर आपण त्या घरात असलेल्या बाकीच्या माणसांच्या कुठल्याही व्यवहारामध्ये
हस्तक्षेप करणार नाही. नाही. ज्याला जे करायचं ते करत राहावं, आपण पाहुणे आहोत. मी इथे येऊन तुम्हाला म्हणू शकत नाही ना ही वस्तू तुम्ही इथे ठेवा का ती तिथे ठेवा. तुम्ही जे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी मला ऍडजस्ट करतो आहे. छान मोठ्या आणि स्वामित्व नाही. स्वामित्व नाहीये. पुन्हा इथे माझं कुठलंही स्वामित्व नाहीये. आय एम द गेस्ट. आणि शवासनामध्ये शरीर शिथिल, हं. मन शांत, श्वास पण श्वास श्वास. कुठे जातो? मंद होत नाके जातो. बराबर. हं. मग तो नाके बराबर नेला की ते छान शांत. आणि म्हणून शेवटी त्यांनी ही ब्रह्मविद्या यमधर्मांनी नचिकेताला अशा रीतीनं सांगितली आणि यमधर्म खऱ्या अर्थानं ब्रह्मभावाला प्राप्त झाला. हा विचार शेवटच्या मंत्रामध्ये येतो आहे. मृत्युप्रोक्तां नचिकेतो अथ लब्ध्व विद्यामेतां योगविधिंच कृत्स्नं ब्रह्मप्राप्तो विरजोद्भूत विमृत्युः अन्योप्येवं यो विदधात्ममेवम्. त्यानंतर नचिकेतानं मृत्युप्रोक्तां एतां विद्यां, यमधर्मांनी शिकवलेली ही ब्रह्मविद्या, कृत्स्नं योगविधीं च लब्ध्वा, आणि संपूर्ण योगविधीचं ज्ञान मिळाल्यावर विरजाः विमृत्युः अभूतं, दोषांपासून आणि मृत्यूपासून तो मुक्त झाला. याः अन्यः अपि अध्यात्मं वित्. जो दुसरा कोणी अशा रीतीनं आपल्या अंतरात्म्याला जाणतो सहा ब्रह्मप्राप्ताः भवति. तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. विरजाः हा शब्द त्यांनी इथे वापरलेला आहे. ब्रह्मप्राप्तो विरजाः. रजोगुणातून मुक्त, पापकर्मातून मुक्त, सर्व तऱ्हेच्या गुणदोषांच्या अतीत जो जातो त्याला विरजा म्हटलं जातं. म्हणून ही विद्या किंवा हे समग्र चिंतन हे केवळ एका नचिकेतासाठी नाही, हे जे जे कोणी समजून घेऊ शकतो आहे जिज्ञासेनं मुमुक्षुत्वानं, त्या प्रत्येकाला ह्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे आणि तो त्या ब्रह्मज्ञानापर्यंत जाणार आहे. असा हा कठोपनिषदाचा भाग आहे. शेवटी त्यांनी सुरुवातीचाच शांतिमंत्र त्या ठिकाणी देत या उपनिषदाला पूर्ण केलेला आहे. ओम सहनाववतु. आजचं एक जेम आपल्याला मिळाला रत्न. बी अ गेस्ट इन युअर ओन हाऊस. छान. म्हणावं तेवढं कमी आहे. सगळे संत